की महायुती असेल किंवा आघाडी असेल ही खरं तर राजकीय तुमच्यातली अडचण आहे का अशा प्रकारचा चेहरा समोर आणण्याची, की आपोआप कारण ज्यावेळेला लोकसभा होतं त्यावेळेला विरोधी पक्षांनी, खास करून त्यावेळेच्या विरोधी पक्षांनी, आता सत्तेत आहात तुम्ही केंद्राच्या, त्यावेळेला सगळ्यांनी म्हटलं होतं की काँग्रेसने पंतप्रधान पदाचा उमेदवार का जाहीर केला नाही, का जाहीर केला नाही, असे 100 प्रश्न त्यावेळेला विचारले गेले होते, खास करून भाजपकडनं. अशा वेळेला आत्ता जर का महायुतीने असा चेहरा समोर आणला नाही तर त्याचे परिणाम होतील, लोकांना त्याबद्दल दुटप्पीपणा वाटेल असं तुम्हाला वाटत नाही? मला असं वाटतं की अशा पद्धतीने एक नेतृत्व समोर आणणं हा एक स्ट्रॅटेजीचा, एक रणनीतीचा भाग असतो. आणि या रणनीतीचा भाग म्हणून राष्ट्रीय स्तरावरती त्यावेळेला नरेंद्रजी मोदी यांचं नाव जेव्हा निश्चित झालं त्याचे सुद्धा उलटसुलट प्रतिक्रिया त्यावेळेला येत होत्या की मोदी साहेबांच्या विरोधात असणारे समाजचे घटक संघटित होतील किंवा त्यांच्या व्यक्तिगत संदर्भामधल्या मर्यादांचं परत परत आठवण करून दिली जात होती. पण असं लक्षामध्ये आलं त्यावेळेच्या प्रक्रियेमध्ये की व्यक्ती ही जी आहे ते नेतृत्व पक्षाचं करत असते, प्रक्रियेचं करत असते आणि त्याच्यामध्ये बेरजेचं राजकारण होऊ शकतं. महायुती म्हणून अजून आम्ही या निर्णयापर्यंत आलो नाहीये की मुख्यमंत्री पदाचा असा एक कोणी नेते आमचे अशा पद्धतीने प्रोजेक्ट करावेत, कारण महायुतीचं सूत्र आहे की ज्याचा जास्त संख्या निवडून येईल त्यांचा मुख्यमंत्री असणार. पण महायुतीचे जे आमचे आज पहिल्यांदाच सकाळचा सामचा म्हणजे असा सर्व्हे दिसतोय की राज्यामध्ये सुद्धा लोकांना नेतृत्व समोर आलं तर त्या संदर्भामध्ये त्यांची मतदानाच्या संदर्भात अधिक सकारात्मकता दिसते. आतापर्यंत तर सगळे वेग होतं, तुम्ही एक जनमताचा आधार देऊन मांडताय. मला असं वाटतं आमचे महायुतीचे नेते या संदर्भात विचार करतील. नक्की असंही त्या संदर्भात ज्याचा मुख्यमंत्री झाले तर कोण असतील अशा सुद्धा नावांची चर्चा तिथे त्या पक्षांतर्गत होऊ शकेल आणि महायुती म्हणून त्याच्यावर चर्चा होऊ शकेल. पण अजून तसा निर्णय कुठला झालेला नाहीये. पण लोकांना असा नेता हवासा वाटतोय याचं कारण मला दुसरं असं वाटतं की जसं गेल्या वेळेला झालं की एक मुख्यमंत्री होणार, म्हणजे मी 2004च्या सुमाराचं बोलते, आणि त्यानंतर अचानक म्हणजे वरच्या मजल्यावरती एक नाव ठरलं आणि प्रत्यक्षात मीडियामधून वेगळं नाव मुख्यमंत्र्याचं बाहेर आलं. त्यामुळे अशा पद्धतीच्या ज्या अनपेक्षित घटना घडताना दिसतात त्या पार्श्वभूमीवर पक्षांच्या विश्वासार्हतेबरोबर नेतृत्वाच्या विश्वासार्हतेकडे समाज आपला वळतोय असा त्याचा अर्थ आहे. अर्थात तुम्ही वाहिन्या ज्या आहात त्यांचा सुद्धा त्याच्यात मोठा भाग आहे की ते पक्षांच्या मध्ये एकूण सामूहिक हे करण्यापेक्षा त्यांना तो एक चेहरा किंवा नेतृत्व हे सोयीच असतं आणि लोकांना घराघरामध्ये त्यामधून व्यक्तीचा संवाद साधता येतो. पण या सगळ्यावर आमचे महायुतीचे नेते काय ते चर्चा करतील आणि निर्णय घेतील. पण तुम्ही या सर्वेच्या माध्यमातून अनेक प्रश्न जे उपस्थित केलेत त्यातून मतदार जागृत व्हायला फायदा होईल म्हणून मी सकाळचं अभिनंदन करते आणि मी निरोप घेते. मला एका दुसऱ्या कार्यक्रमात जायचं आहे. धन्यवाद. नीलम गोरे, मला एकच प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला. कालपर्यंत तुमच्या पक्षाचे नेते संजय राऊत यांनी काल जाहीरपणे सांगितलं होतं की महायुतीचे उद्धव ठाकरे हेच उमेदवार असतील, परंतु आता तुम्ही मुख्यमंत्रीपदाचे तेच उमेदवार असतील, तेच मुख्यमंत्री होतील असं सांगत होते. पण तुम्ही तसं काही बोलायला तयार दिसत नाही आहात. नाही, मी तर पहिलं वाक्य तेच बोलले असते. पण आता तुमच्या सर्वेक्षणामध्ये ऑलरेडी आम्हाला पाहिजे तो रिझल्ट जर का दिसतोय, उद्धव साहेबांना 20% जर का पाठिंबा लोकांमध्ये दिसतोय, अशा वेळेला परत त्याच्यावरून वाद करण्यापेक्षा मला असं वाटतं आगे आगे देखो क्या होता है अशी आमची जनतेच्याकडून अपेक्षा आहे. ठीक आहे, तुम्ही धन्यवाद. तुम्ही आमचं अभिनंदन पण केलंय. पण त्या बरोबरीनं समीर दलवाई, तुम्हाला विचारायचं आहे की आघाडी ज्या संकटातनं आता जाते असं आपण म्हणायला काही हरकत नाहीये. अशा वेळेला शरद पवारांसारखं तुमच्याकडे एका दिग्गज नेत्याचं नाव आहे, शरद पवारांसारखा एक चेहरा आघाडीकडे असताना काँग्रेस आणि आघाडीचं एकमत या नावावरती का होत नाहीये? किंवा आघाडीमध्ये कदाचित आपण समजू शकतो इतर नावांबद्दल, अजित पवार असतील किंवा इतर नावांबद्दल मतभेद असू शकतात, पण शरद पवारांसारख्या दिग्गज नेत्यावरती आत्ताच्या या संकटकालीन परिस्थितीमध्ये एकमत का होत नाहीये? नाही, आदरणीय शरद पवार साहेब हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि राष्ट्रीय पातळीचे नेते आहेत आणि ते राज्याच्या पार्टीमध्ये ही इज अ मेंटॉर आणि त्यांचाच सर्व बळ आहे. पण ते काय राज्याच्या स्तरावर त्यांचं नेतृत्व किंवा ते राज्याच्या स्तरावरचे नेते नाही, ते राष्ट्राच्या स्तरावरचे नेते आहेत आणि आपण सर्व जाणताच. आता मुद्दा याच्यात असा आहे की आघाडीने कधीही निवडणुकीपूर्वी आमचा पंतप्रधानांचा उमेदवार किंवा मुख्यमंत्रीचा उमेदवार कोण असणार हे जाहीर केलेलं नाही. आता गंमत याच्यात अशी आहे
की युतीने झालेल्या लोकसभा निवडणुकीत ही प्रथा सुरू केलेली आहे आणि किंवा त्यांनी त्यांचा पंतप्रधानाचा उमेदवार डिक्लेअर केला होता. आता महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभेच्या इलेक्शनमध्ये ते तीच पॉलिसी फॉलो करणार आहेत की नाही, हा एक गमतीचा विषय अरे असू तो तुम्हा दोन्ही युती असो किंवा आघाडी असो दोघांना अडचणीचाच मुद्दा आहे तो, जो लोकसभेमध्ये जसा तुम्ही हिरिरीने पुढे आणला, खास करून भाजपने, तो तुम्हाला अडचणीचा मुद्दा आहे. सकाळ माध्यम समूहानं महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीबाबत आणि मतदारांच्या मनात काय चाललंय याबद्दलचं जे एक सर्वेक्षण केलेलं आहे, त्या सर्वेक्षणाचे रिझल्ट्स आपण बघतोय. नेमकं मतदार काय म्हणतायत, काय त्यांच्या विचारात चालू आहे ते आपण बघतोय. आता सध्या आम्ही जे प्रश्न विचारलेले आहेत ते तुम्ही समोर बघताय. सर्वसाधारण मतदारांचा एकूण जो कौल आहे, विद्यमान आमदारांच्या कामगिरीवरती तुम्ही समाधानी आहात का, अशा प्रकारचा हा प्रश्न आपण त्यांना विचारलेला होता. याच्यामध्ये आपण बघतोय जवळजवळ 20% समाधानकारक आहेत असं म्हणतात आणि काही अंशी समाधानी आहेत असं 45% मतदार म्हणत आहेत. असमाधानकारक आहे असं थेट 29% मतदार म्हणताना आपल्याला दिसत आहेत. तरुण मतदारांमध्ये आपण बघतोय समाधानकारक 17%, काही अंशी समाधानी 46%, असमाधानकारक 32% आणि सांगता येत नाही असे 5% तरुण आपल्याला त्याच्यामध्ये दिसत आहेत. विद्यमान आमदारांच्या कामगिरीवर समाधानी आहात का, याच्यामध्ये शहरी जो मतदार आहे त्याचा कौल आपण बघतोय 45%, काही अंशी समाधानी, असमाधानकारक 31% आणि 19% समाधानकारक दिसत आहेत. विद्यमान आमदारांच्या कामगिरीवर आपण समाधानी आहात का असा जो प्रश्न विचारला, त्याच्यात ग्रामीण मतदार जे आहेत ते सुद्धा 43%, काही अंशी समाधानी, 31% असमाधानकारक आणि 20% समाधानकारक आपल्याला दिसत आहेत. ग्रामीण मतदारांमध्ये आपण नंतर दुसरा प्रश्न आपण त्यांना विचारला होता, तुम्हाला तुमच्या मतदारसंघामध्ये बदल हवा आहे का. पश्चिम महाराष्ट्रामधल्या सर्वसाधारण मतदारांना 62% होय बदल हवा आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तुमच्या मतदारसंघात बदल हवा आहे का. उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा 65% मतदारांना बदल हवा आहे. आणि त्यानंतर आपण बघितलं तर महाराष्ट्रातल्या विविध रिजन्समध्ये बघितलं, मराठवाड्यामध्ये आपण बघतोय 67% जे मतदार आहेत त्यांना त्यांच्या मतदारसंघामध्ये बदल हवा आहे. एकूण तुम्हाला तुमच्या मतदारसंघामध्ये बदल हवा आहे का, याच्यामध्ये विदर्भामध्ये 57% मतदार म्हणत आहेत आम्हाला आमच्या मतदारसंघामध्ये बदल हवा आहे. या मतदारसंघामध्ये बदल हवा आहे मध्ये कोकणात जवळजवळ 64% मतदार म्हणत आहेत की आम्हाला बदल हवा आहे आमच्या मतदारसंघामध्ये. हे जे दोन प्रश्न आपण विचारले होते, विद्यमान आमदारांच्या कामगिरीवर समाधानी आहात का आणि तुम्हाला तुमच्या मतदारसंघात बदल हवा आहे का, या दोन प्रश्नांचा जो अर्थ आहे तो अधिक खोलवर जाणारा अर्थ आहे. त्याचं कारण अर्थात हेच आहे की तिथले चेहरे आणि तिथे जे आपण अँटी इन्कम्बन्सी म्हणतो, जे प्रस्थापित आहेत त्यांच्या विरोधातली जी जनभावना आहे ती तपासण्याचा त्याच्यातला प्रयत्न होता. संजीव साबळे, या दोन्ही ज्या प्रश्नांचा जो अर्थ आहे त्याच्यामध्ये मतदार राजा खुश नाही आहे हे स्पष्ट दिसतंय. कसं तुम्ही याचं विश्लेषण करताय. एकतर त्याचे निष्कर्ष पाहिले तर थोडंसं समोर वरवर पाहताना आपल्याला आश्चर्यकारक वाटेल. कारण प्रश्नात साधारणपणे लोक इतरांबद्दल वाईट बोलायला फारसे तयार नसतात. त्यामुळे समाधानकारक आणि काही अंशी समाधानकारक असं म्हणणाऱ्यांची संख्या 63%च्या आसपास आहे. 63 साधारणपणे ॲव्हरेज 63% निघते. असमाधानकारक आहे असं म्हणणाऱ्यांचं जे प्रमाण आहे ना ते 30 ते 32%च्या आसपासच आहे. म्हणजे लोक 32% असमाधानी आहेत आणि 60 ते 63% लोक ठीक आहे, बरं आहे, समाधानी आहोत असं म्हणत आहेत. ते शक्यतो वाईट बोलायला तयार नाही आहेत असा त्याचा अर्थ आहे आपल्या आमदारांमार्फत. परंतु तुम्हाला मतदारसंघात बदल हवा आहे का असं जर विचारलं तर 65% लोक म्हणतात की आम्हाला बदल हवा आहे. याचा अर्थ एखाद्या व्यक्तीबद्दल ते सरळपणे हा अगदीच वाईट आहे असं म्हणत नाही आहेत, पण तुम्हाला दुसरा उमेदवार हवा आहे का, हो आम्हाला दुसरा उमेदवार हवा आहे असं म्हणणाऱ्यांचं प्रमाण मात्र मोठं आहे. आता नवीन त्यांना दुसरा उमेदवार हवा आहे तो काँग्रेसच्या मतदारसंघात मी जिथे आमदार आहे तिकडे काँग्रेसचाच वेगळा त्यांना उमेदवार हवा आहे का, तिकडे त्यांना काँग्रेसचा नकोच आहे आणि भाजप किंवा शिवसेनेचा वेगळा हवा आहे का, आमचा हवा आहे, आम आदमी पक्षाचा हवा आहे का, मनसेचा हवा आहे. हा त्याच्यातला एक भाग आहे की त्यांना नवीन चेहरा हवा आहे हे निश्चित दिसतं याच्यामध्ये. सगळ्या पश्चिम महाराष्ट्र असो किंवा बदल हवा आहे याच्याबद्दल 62% लोकांमध्ये 62 ते 67% लोकांमध्ये एकमत आहे. फक्त जाणारा जो कोण असेल किंवा आत्ताचा जो आहे
त्याच्याबद्दल ते शक्यतो तितक्याशा वाईट पद्धतीने बोलायला तयार नाही आहेत. नक्की.